हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नवीन वर्षात प्रत्येकाने आपल्या हेल्थ बद्दल अजून अवेअर होणं, काही नवीन गोल्स सेट करणं आणि त्याचबरोबर आपली लाईफस्टाईल कशी हेल्दी बनवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यासाठीच कोणत्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही देखील तुमची लाईफस्टाईल नक्की हेल्दी बनवू शकाल. सो त्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या नवीन वर्षामध्ये तुम्हाला हेल्थ बद्दल अवेअरनेस कसा आणता येईल, तुम्ही स्वतःला कसं फिट ठेवू शकाल, त्यासाठी ज्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे हेल्दी डाएट, मेंटल हेल्थ, एक्सरसाइज, होमिओपॅथिक मेडिसिन आणि स्मार्ट गोल. आता ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या कशा आणि का महत्त्वाच्या आहेत ते मी आता सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं आधी येतं ते म्हणजे डाएट. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत डाएट हा हेल्दी लाईफस्टाईलचा फार महत्त्वाचा घटक आहे. बरेच लोक असं म्हणतात की आता आम्ही तरुण आहे, आम्हाला कोणताही आजार नाही, डाएटिंग वगैरे हे आता करायचं नसतं. पण मुळात डाएट बद्दल ज्या चुकीच्या समजुती आहेत की डाएट म्हणजे फक्त उपाशीच राहणं किंवा डाएटचा त्रास होतो किंवा डाएटमुळे स्किन डल पडते, तर ह्या सगळ्या चुकीच्या ज्या समजुती आहेत त्या पहिल्यांदा दूर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करणार असाल तर त्याआधी त्याबद्दलच्या चुकीच्या ज्या समजुती आहेत त्या आधी दूर झाल्या पाहिजे. प्रत्येकाच्या बॉडीनुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या डाएटची गरज असते. डाएटमध्ये बरेच टाईप येतात. कीटो डाएट असेल किंवा इंटरमिटंट फास्टिंग असेल. प्रत्येकाच्या एजनुसार, प्रत्येकाच्या बॉडीनुसार प्रत्येकाला डाएट हा वेगवेगळा असू शकतो. तर जसं मी मगाशी सांगितलं की काही लोकांना असं वाटतं की आपल्याला आता डाएटची गरज नाही आणि ज्यावेळी त्यांना ब्लड शुगर किंवा डायबेटीस किंवा इतर कोणताही आजार डायग्नोस होतो त्यावेळी मग ते जागे होतात, त्यावेळी ते डाएट प्लॅन घेण्यासाठी येतात. पण हे आजार होऊ नयेत म्हणून आधीच जर आपण काळजी घेतली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होण्याची शक्यता फार कमी असते. आता स्पेशली महिलांमध्ये सांगायचं झालं तर मग ते हाऊसवाईफ असतील किंवा वर्किंग वुमन असतील, तर त्या आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करतात. जसं की दूध असेल, अंडी असतील किंवा अजून हेल्दी रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करतातही. पण यामध्ये त्या स्वतःकडे देखील दुर्लक्ष करतात. म्हणजे काही जणांना तरी गिल्ट वाटतं की आपण स्वतःसाठी काहीतरी वेगळं बनवून खातोय किंवा आपण स्वतःकडे जास्त लक्ष देतोय आणि त्यांना यामध्ये गिल्टची भावना येते. पण मला असं वाटतं की जर एक स्त्री जर स्ट्रॉंग असेल किंवा एक घरातली जी स्त्री आहे तर ती ती जर हेल्दी असेल, ती जर हेल्दी डाएट घेत असेल तर पूर्ण घरातलं वातावरण हेल्दी होतं. पुढचं आहे एक्सरसाइज. हेल्दी राहण्यासाठी रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे. मग ते सायकलिंग असो, योग असो किंवा वॉकिंग असो किंवा वेटलिफ्टिंग असो. त्यापैकी कोणताही व्यायाम तुम्ही रोज करू शकता. बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं, एखादा रील किंवा एखादा व्हिडिओ बघून मोटिवेट होतात आणि थोडे दिवस जिम जॉईन करतात आणि त्यानंतर थोडे दिवस जिममध्ये जाऊन वर्कआउट करतात आणि त्यानंतर पुन्हा मग ते एक्सक्यूजेस द्यायला लागतात की कामामधून वेळ नाही किंवा माझं शेड्यूल बिझी आहे त्यामुळे मला व्यायामासाठी वेळ नाही. पण आपल्याला फक्त दिवसातले 30 मिनिट्स द्यायचे आहेत जे तुमचं लाईफ बदलून टाकतील, तुम्हाला हेल्दी बनवतील. फक्त एखादा व्हिडिओ बघून तात्पुरतं मोटिवेट होण्यापेक्षा एखादा जरी तुम्ही व्यायाम करत असाल पण तो कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. तुम्ही स्मॉल स्मॉल स्टेप घ्या. 5 ते 10 मिनिटं प्राणायाम करण्यापासून देखील सुरुवात करू शकता किंवा वॉकिंग देखील करू शकता. जेव्हा तुम्ही हे कन्सिस्टंटली करायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्हाला अजून ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला अजून आपण वर्कआउट केलं पाहिजे. अजून तुम्ही तुमच्या फिटनेसबद्दल अवेअर व्हाल. फिटनेसची जर्नी सोपी नाहीये. पण जर तुम्ही कन्सिस्टंट राहिला, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला तर अवघड देखील नाहीये. जसं मी डाएट बद्दल सांगितलं तसं वर्कआउट बद्दल देखील स्पेशली स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम होतो की आपण व्यायाम करायला जिममध्ये जायचं का? किंवा आपण व्यायाम करण्यामध्ये आपला वेळ घालवायचा का?
मग पुन्हा तेच, की स्वतःकडे आपण लक्ष देतो. स्वतःकडे आपण लक्ष देणं चुकीचं आहे का? पण प्राणायाम असेल, वर्कआउट असेल, तर ते स्त्रियांसाठी फार फार गरजेचं झालेलं आहे. कारण आजकालची लाईफस्टाईल जशी मी सांगितली, तर PCOD, PCOS, इनफर्टिलिटीच्या केसेस फार वाढत चाललेले आहेत. फक्त या लाईफस्टाईलमुळे. आणि त्यासाठी डाएट सोबतच एक्सरसाइज हे देखील फार महत्वाचं आहे. कारण आजकालच्या मुलींमध्ये 10 पैकी 8 पेशंट हे PCOS किंवा इनफर्टिलिटीचे असतात. याला कारण काय? लॅक ऑफ एक्सरसाइज, अनहेल्दी डाएट. सो डाएट आणि एक्सरसाइज हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं येतं ते मेंटल हेल्थ. फिजिकल फिटनेस बरोबरच मेंटली हेल्दी असणं ते देखील महत्वाचं आहे. जसं की मी मगाशी सांगितलं, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन किंवा कामाचा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर मेडिटेशन. दिवसातून 5 ते 10 मिनिटं प्राणायाम केलं तर तुमची मेंटल हेल्थ चांगली राहील. आणि यामध्ये प्रॉपर स्लीप म्हणजे पुरेशी झोप हे देखील तितकंच महत्वाचं आहे. 7 ते 8 तास झोप ही फार गरजेची आहे. आणि झोपेबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर पुढचं आहे ते म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन. तुम्ही म्हणाले यामध्ये मेडिसिनचा काय रोल आहे? तर होमिओपॅथी ही एक नैसर्गिक औषधोपचार पद्धती आहे, ज्यामध्ये आजाराचं मूळ कारण दूर करण्यामध्ये जोर दिला जातो. म्हणजे पेशंट फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली पेशंटची केस टेकिंग घेऊन त्याच्यावर उपचार केले जातात. त्यामुळे आजार मुळासहित बरा होतो. स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, काही गोष्टी मनाला त्रास देत असतील किंवा काही इतर इश्यूज असतील, डायजेशन प्रॉपर नसेल किंवा हायपर ॲसिडिटी असेल, काही ॲलर्जीज असतील, तर या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या कमी करण्याचं काम हे होमिओपॅथिक मेडिसिन करतात. इवन एनर्जी लेवल देखील बॅलन्स करण्याचं काम होमिओपॅथिक मेडिसिन करतात. त्यामुळे तुमच्या फिटनेसच्या जर्नीमध्ये होमिओपॅथीचा रोल देखील फार महत्वाचा आहे. आता लास्ट बट नॉट लिस्ट, स्मार्ट गोल्स सेट करा. आता स्मार्ट गोल्स सेट करायचं म्हणजे काय करायचं? तर तुम्ही जे ध्येय ठरवले, मग ते तुमच्या बिझनेस बद्दल असो, तुमच्या करिअर बद्दल, तुमच्या ग्रोथ बद्दल असो, फॉर एक्झाम्पल वेट लॉस बद्दल असो, त्या दृष्टीनं आधी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी ठराविक कालावधी देखील ठरवणं गरजेचं आहे, की एवढ्याच महिन्यामध्ये मला एवढा डाएट प्लॅन करून एवढं वेट मेंटेन करायचं आहे. आणि त्यानंतर हेच वेट कसं मेंटेन ठेवता येईल त्या दृष्टीनं मला पावलं उचलायची आहेत किंवा त्या दृष्टीनं मला काय काय करता येईल, कुणाकुणाचा सल्ला घेता येईल, मला स्वतःमध्ये काय बदल घडवून आणता येईल याचा विचार करायला हवा. सो हे टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ठरेल की फक्त काही कालावधीसाठी एखादा व्हिडिओ बघून मोटिवेट होण्यापेक्षा छोट्यातली छोटी चांगली सवय असेल, चांगला बदल असेल, तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य असणं गरजेचं आहे. कारण हे छोटे छोटे बदलच तुमच्या फिटनेसच्या जर्नीमध्ये फार काही मोठं काम करून जातात. त्यामुळे तुमची एक्सरसाइज असेल, तुमचा डाएट असेल, त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. आणि लास्ट म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट. तुम्ही जे काही करत असाल, डाएट, एक्सरसाइज किंवा तुमच्या करिअर संदर्भात असेल, तर त्यामध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट हा फार महत्वाचा आहे. आणि ह्या सगळ्याला मिळूनच होलिस्टिक हेल्थ म्हणतात, म्हणजे संपूर्ण स्वास्थ्य. ह्या ज्या मी 5 गोष्टी सांगितल्या, त्या जर तुम्ही ह्या इयरमध्ये त्याच फक्त जर तुम्ही फॉलो केल्या, तर तुमची देखील लाईफस्टाईल नक्कीच हेल्दी होऊ शकेल. मी देखील स्वतःला आणि तुमच्या फॅमिलीला फिट ठेवू शकाल. सो लेट दिस इयर बी बॅलन्स, स्ट्रेंथ, healing. Set your fitness goals. Embrace a holistic lifestyle. Remember, every small steps brings closer to healthier you. आणि सगळ्यात महत्वाचं असेल ते म्हणजे ग्रॅटिट्यूड. तुमच्या शरीराचा, तुमच्या मनाचा आदर करा. तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याबद्दल आदर करा आणि त्याबद्दल नेहमी सकारात्मक विचार करा. स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करा. ह्या गोष्टी देखील तुमच्या फिटनेसच्या जर्नीमध्ये फार उपयोगी ठरतील. सो वन्स अगेन हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी या व्हिडिओमध्ये आज ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही नक्की हेल्दी लाईफस्टाईल जगू शकाल. सो हॅपी न्यू इयर, स्टे फिट, स्टे हेल्दी.